दोन बॉल इथे निर्धावच्या स्वरूपाने आले. अगदी चांगली गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. टप्पा चांगला आहे. यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली हिट हे गोलंदाजानं फलंदाजाला सांगितलंय आणि त्याची यष्टी उद्ध्वस्त केली आहे. माघारी परतवलंय. विकेटचं पतन खेळाडू बाद. चार चेंडूचा खेळ झालाय. या ओव्हरमध्ये पूर्णपणे शांतता ती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल इथे आणखी एक डिलिव्हर केलाय. फलंदाजाला बीट करत असताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. दर्जेदार गोलंदाजीचं प्रदर्शन सध्या मैदानाच्या आतमधनं आपण पाहतोय. अचूक टप्पा आणि अचूक लाईन लेंथ खूप महत्वाची आहे क्रिकेटमध्ये आणि इथे आपल्या खांद्यावर खूप चांगला कंट्रोल आहे. योग्य तऱ्हेनं टप्पा डिलिव्हर केला जातोय. फलंदाजाला शांत केलं जातंय. या दरम्यान बॉलला उडवलंय. उंची आणि लांबी दोन्ही परफेक्ट. बॉल जाईल प्रांगणाबाहेर. दर्जेदार स्ट्रोक. षटकार. थँक्यू डीजे. चला इथे सन्माननीय डॉक्टर श्री कमलाकर दादा पाटील ड्रिंक्स ब्रेक ड्रिंक्स ट्रॉली ती आपण मैदानाच्या बाहेर जाताना पाहताय. हा ड्रिंक्स ब्रेक इथे समाप्त होतोय. आपले स्पॉन्सर्ड आहेत या ड्रिंक्स ब्रेकचे या ड्रिंक्स ट्रॉलीचे सन्माननीय डॉक्टर श्री कमलाकर दादा पाटील. चार ओव्हरचा खेळ. या 4 ओव्हर नंतर धाफलकावर जर आपण पाहिलं तर एकंदर 40% 10 या सरासरीने धाफलकावर रन जोडल्या गेल्यात. 7 ओव्हरची ही मॅच आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, खाली क्षेत्राची निवड केली आहे. बॉल तिथे जोपर्यंत उचलला जाईल का, खूप चांगल्या पद्धतीने बॉलला आतल्या बाजूने ढकललं, रन्स सेव्ह करण्याचा प्रयत्न केला. इथे जर आपण पाहिलं तर 2 धावा त्या सेव्ह केल्या गेल्या. या इनिंगवर किंवा या आधीच्या मॅचवर जर आपण पाहिलं तर रिव्हर्सचा खूप जास्त प्रभाव तो आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. आणखी एक रिव्हर्स, मात्र यावेळेस कनेक्शन प्रॉपर, बॉल करतोय हवाई सफर, इट्स आउट ऑफ द पार्क, षटकार. लाईट्स ऑन करायचे आहेत, फ्लड लाईट ज्या आहेत त्या फ्लड लाईट आपण ऑन करायच्या आहेत. आता इथने पुढे ही स्पर्धा फ्लड लाईट मध्ये कन्वर्ट होईल, कृत्रिम प्रकाश होतात ही स्पर्धा खेळवली जाईल. शॉर्ट लेनचा बॉल पुन्हा एकदा रिव्हर्स. सध्या जर आपण पाहिलं तर खूप जास्त प्रमाण आहे आणि वाईटचा इशारा आलाय. रिव्हर्स अटेम्प्ट करताना आम्ही म्हणतो ही दुधारी तलवार आहे, कधी तो सामने वाली की नाही तो फिर खुद की. आणि इथे जर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा बाहेरचा बॉल होता. सातत्यानं या दुधारी तलवारचा वापर तो मैदानाच्या आतमधनं आपण पाहताय. पुढचा बॉल, इथे हा बॉल निर्धावच्या स्वरूपाने निघालाय. एक डॉट बॉल तो आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 49 आहे. 3 चेंडूचा खेळ ज्यामध्ये 9 धावा आतापर्यंत धावफलकावर जोडल्या गेल्यात. इथे मात्र फलंदाज चुकी करतो, एक फुल टॉस बॉल त्याच्या बॅटमधनं मिस झालाय. म्हणूनच मी म्हटलं ना की रिव्हर्स म्हणजे दुधारी तलवार, कधी तो सामने वाले की नाही तो फिर खुद की. आणि यावेळेस एक फुल टॉस बॉल त्यावर रिव्हर्सचा अटेम्प्ट केला आणि तो फसला. तो बॉल निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल, चांगला चेंडू आहे, यावेळेस टॉस झाला, गुडलिन स्पॉटवर पडला, फलंदाजाला बीट केलं आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन लपला. एक निर्धाव चेंडू तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक केलं या ओव्हरमध्ये. पहिल्या 3 बॉलमध्ये 9 रन्स आल्या होत्या, मात्र त्यानंतर या षटकाला कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न केलाय. इथे मात्र हा बॉल मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्यावर जोपर्यंत उचलला जाईल एक सिंगल, त्यावर समाधान मानावं लागेल. ओव्हर समाप्त झाली आहे नंबर 5 ची. 5 ओव्हर नंतर धावफलकावर प्रतिषटक 10 या सरासरीनं पहिल्यांदा बॅटिंग करत असताना धावसंख्या 50. नव्या षटकाची सुरुवात ओव्हर नंबर 6. 7 ओव्हरची ही मॅच आहे. त्यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला, तिथे जोपर्यंत फील्ड केलं एक सिंगल. लाईट्स ऑन करायचे आहेत, डेकोरेटर्स लाईट ऑन करायच्या आहेत मैदानाच्या. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन जेवढ्या योग्यतेचं असायला हवं होतं ते कनेक्शन तेवढ्या योग्यतेचं नव्हतं आणि त्याचंच कारण एक निर्धाव चेंडू तिथे आपल्याला पडत असताना पाहायला मिळाला. हे निर्धाव चेंडू खूप महत्वाचे असतील, कारण 7 ओव्हरची मॅच एक चांगली टोटल धावफलकावर लागली पाहिजे हीच आशा आहे संघ सहकार्यांची. मात्र फलंदाजी करत असताना जर आपण पाहिलं तर सातत्यानं चुका होत आहेत आणि त्या चुकांचा फायदा जर आपण पाहिलं तर फिल्डिंग करणाऱ्या संघाला मिळतोय, कारण धावसंख्या सीमित ठेवली आहे. 10च्या जवळपासच्या धावगतीनच धावा बनतायत. हा बॉल ऑफस्टंपवर पडला, अतिरिक्त बाहेर, पंचाचे दोन्ही हात समांतर, एक धाव इथे गणली जाईल. अवंतर वाईटचा इशारा.
यावेळेस मात्र तिथे फिल्डिंग मध्ये थोडीशी चुकी आपल्याला पाहायला मिळेल आणि लगेचच फलंदाजांनी त्याचा फायदा घेतला. दुसरी धाव इथे मॅन्युफॅक्चर केली. दुसऱ्या धावेकरता आले आणि 2 धावा तिथे सहजतेनं धावफलकावर पूर्णत्वाला गेल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या 54 54वर. यावेळीचा बॉल तिथे लेग स्टंपवर राहिला आणि लेग स्टंपच्या थोडाही बाहेर जरी राहिला तरी त्याला वाईट म्हणूनच करार केलं जातं. नेक्स्ट मॅच बोट टीम आपल्याला रेडी राहायचंय. जनाप्पा युवा मंच आणि देव माझा कन्स्ट्रक्शन आपण रेडी राहायचंय. यानंतरची मॅच आपल्या 2 टीम मध्ये खेळवली जाईल. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये एक क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल कॅरी झालाय. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं पतन खेळाडू बाद. लाईट्स ऑन करायच्या आहेत.
डीजे 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 इथे जर आपण पाहिलं तर 2 धावा त्या सुरक्षित एक धाव तिथे सुरक्षिततेने पळून पूर्ण केली गेली. ज्या एकेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. या धावसंख्या 1 न वाढताना पुढे सरकून जाऊन पोचली येते. यावेळेस 56 धावा या धावफलकावर आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर जर आपण पाहिलं तर मुकुंद आहे. आतापर्यंत मुकुंदनं 5 चेंडू अगदी योग्य टप्प्यावर आणि योग्य लाईननं हाताळलेत. फलंदाजाला शांत ठेवलंय त्यानं. यावेळेस मात्र बॅटची कडा बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली विकेट इथे संपादित केली जाईल. आणखी एक गडी तंबूजा असलेला 6 ओव्हरचा खेळ इथे पूर्णत्वाला आलाय. 56 धावा 6 विकेटच्या पतनानंतर. इथे जर आपण पाहिलं तर 6 ओव्हरचा खेळ संपलाय. 6 ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस 56 धावा या धावफलकावर आहेत. तुषार भाऊ महाजन मित्र परिवार आणि शाकंबरी बोरवेल यांच्यामध्ये ही मॅच आपण पाहतोय. शाकंबरी बोरवेल संघ पहिल्यांदा फिल्डिंग करत असताना तुषार भाऊ महाजन मित्र परिवार या संघानं खूप चांगली गोलंदाजी केली आहे. कारण तुम्ही जेवढ्या कमीत कमी धावांमध्ये रोखाल तेवढा जास्त फायदा होईल. चला इथे वेळेचं बंधन आहे. मध्ये थोडा वेळ आपला निश्चित केलाय लाईट्स फ्लड लाईट करता. मात्र तो वेळ लेस करून जी रिस्ट्रिक्शन्स आहेत ती तशीच असतील. जी बंधनं आहेत तुमच्याकरता वेळेच्या बाबतीत ते बंधन तुमचं तसंच असेल. त्याच दोरीला बांध ना, वरून आले त्याच दोरीला बांध. रिटर्न ट्रेनचा आवाज इथपर्यंत येतो. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निखिल जो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळ त्याला मैदानाच्या आतनं दाखवावा लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर एक नवा गोलंदाज यावेळेस सेट केला गेलाय. चांगला बॉल थोडासा खाली राहिला. फलंदाजाला बीट करत असताना विकेट कीपरच्या हातामध्ये गेला आणि हा निर्धाव चेंडू इथे आपल्याला जरूर पाहायला मिळाला. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस बॉल तिथे जर आपण पाहिलं तर निर्धावच्या स्वरूपाने डॉटच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळालाय. यावेळेस मात्र हा बॉल पुण्याच्या एकदा आतल्या बाजूने आला. फलंदाजाला बीट केला. विकेट किया मागे गेला. मात्र विकेट कीपर तिथे छोटीशी चुकी करत असताना त्या चुकीचं भुगतान निश्चित करावं लागेल. रन मध्ये इथे वाढ होत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकते. 3 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस 57. 2 बॉल सलगचे डाऊट आले होते. तिसऱ्या बॉलवर जर आपण पाहिलं तर तिथे बाईकच्या स्वरूपाने 1 रन धावफलकावर जोडली गेली. 3 चेंडूचा खेळ या शेवटच्या अंतिम षटकामधील अजूनही शिल्लक आहे. 2 मोठे फटके या 3 बॉल मध्ये खेळण्याचा प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. शाकंबरी बोरवेलला नोचा इशारा यावेळेस पंचाच्या माध्यमातून आलाय. बॉल जोपर्यंत उचलला गेला दुसरा रन करता प्रयत्न नाही. एक सिंगल वरच समाधान मानलं गेलंय. तिथे लक्ष्मण रेषेचं जे उल्लंघन आहे ते आपल्याला पाहायला मिळालंय. गोलंदाजाकडनं स्टेप आउट केलं गेलं आणि फ्री हिटची संधी आहे. इथे पंचांकडनं तो फ्री हिटचा ऑफिशियल इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फ्री हिटचा बॉल आहे. बघूया फ्री हिटचा हा बॉल कशा पद्धतीने इथे खेळला जाईल. कशा पद्धतीने इथे धावफलकावर रन जोडल्या जातील. यावेळेचा बॉल हवेमध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षकानं कामगिरी चांगली केली आहे. बॉलला स्टॉप केलंय. सीमारेषेच्या पासनं थोडंसं दूर ठेवलंय.
तिथे जर आपण पाहिलं तर 2 धावा सुरक्षिततेने पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीनं 61 61 धावा, 6.4 षटकाचा खेळ, 6 विकेटच्या पतनानंतर. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र समोरच्या बाजूने खेळल्या लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाने उचललाय डबल करता कॉलिंग नाहीये. एका वरच समाधान मानलं गेलं. 1च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 62. पूर्वार्धाचा खेळ इथे समाप्त होतोय आणि पूर्वार्धामध्ये 63 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्या. उत्तरार्धामध्ये 64 धावसंख्येचं लक्ष ते समोर ठेवलं गेलंय आणि उत्तरार्धामध्ये हे 64 धावसंख्येचं लक्ष कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल ते आपण जरूर पाहणार आहोत. मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस तो इथे केला जाईल. जनाप्पा युवा मंच आणि देवमाता कन्स्ट्रक्शन्स बोथ टीम कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरता संपर्क साधायचा आहे. जिथे नाणेफेक केली जाईल जनाप्पा युवा मंच आणि देवमाता कन्स्ट्रक्शन या 2 टीम मैदानाच्या आतमध्ये यानंतर आपल्याला उतरताना पाहायला मिळतील. दोन्ही टीम मध्ये टॉस केला जाईल. चला लगेचच मैदानामध्ये क्षेत्ररक्षण सजवण्याकरता यायचे. मैदानाच्या आतमध्ये शाकंभरी बोरवेल आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंटर होऊन फील्ड सेटअप करा. शाकंभरी बोरवेल या टीमला विनंती आहे जास्तीचा वेळ खर्च न करता आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये या. नेक्स्ट मॅच जनाप्पा युवा मंच आणि देवमाता कन्स्ट्रक्शन आपण लगेचच संपर्क साधायचा आहे. पैसा भरपूर कमवत आहे पण दिसत नाही कारण सेव्हिंग होत नाही. आपल्या अर्निंगला सेव्हिंग मध्ये कन्वर्ट करणारा म्हणजे मनीगुरु. नमस्कार, माझं नाव मनीगुरु राहुल पाटील. मी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस नावाची माझी फर्म आहे, ज्यामध्ये मी पैशाला कामाला लावतो. बघा, आपण दिवस रात्र पैशासाठी 8 तास 10 तास 12 तास काम करतो, पण त्या पैशाला योग्य रीतीने कामाला लावण्याचं काम मी करत असतो. मुळामध्ये बघा, आपण जी दिवस रात्र मेहनत करतोय, आपण सगळेजण साक्षर आहोत पण अर्थ साक्षर नाही आहे. तर अर्थ साक्षर होण्यासाठी आम्ही लोकांना मदत करत असतो. आज जवळपास 3500 पेक्षा आमचे ग्राहक आहेत. 106 कोटीपेक्षा हा अमाऊंट मी लोकांची आज सध्या सांभाळत आहोत. आजपर्यंत मनीगुरु इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस आमच्या फर्मला लोकमतचा इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. दिव्य मराठीचा फुकेटमध्ये अवॉर्ड मिळालेला आहे. त्यानंतर महाराष्ट्र उद्योग रत्न अवॉर्ड मिळालेला आहे. जळगाव भूषण आहे, खानदेश रत्न आहेत. हे विविध प्रकारचे पुरस्कार आम्हाला मिळालेले आहेत. या आणि गुंतवणूक. नमस्कार, मी मनीगुरु दीपाली राहुल पाटील. SIP ने सर्व स्वप्न पूर्ण करूयात. बचत नाही तर गुंतवणूक करूया आणि जर करायची असेल तर नक्की मनीगुरुला भेट द्या. डीजे थँक्यू. इथे टॉस बॉक्स तुम्ही पाहताय ऑन स्क्रीन. कॉइन स्पिन केला जातोय आणि इथे कॉइन स्पिन झालाय. लगेचच डिसिजन तोही कळवायचा आहे. कॅप्टनला आमची विनंती आहे.
फुकेटमध्ये अवॉर्ड मिळालेला आहे. त्यानंतर महाराष्ट्र उद्योग रत्न अवॉर्ड मिळालेला आहे. जळगाव भूषण आहे, खानदेश रत्न आहेत. हे विविध प्रकारचे पुरस्कार आम्हाला मिळालेले आहेत. या आणि गुंतवणूक करा. नमस्कार, मी मणिगुरू दीपाली राहुल पाटील. SIP ने सर्व स्वप्न पूर्ण करूयात. बचत नाही तर गुंतवणूक करूया आणि जर करायची असेल तर नक्की मणिगुरूला भेट द्या. पैसा भरपूर कमवत आहे पण दिसत नाही, कारण सेव्हिंग होत नाही. आपल्या अर्निंगला सेव्हिंग मध्ये कन्वर्ट करणारा म्हणजे मणिगुरू. नमस्कार, माझं नाव मणिगुरू राहुल पाटील. मी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस नावाची माझी फर्म आहे, ज्यामध्ये मी पैशाला कामाला लावतो. बघा, आपण दिवस रात्र पैशासाठी 8 तास 10 तास 12 तास काम करतो, पण त्या पैशाला योग्य रीतीने कामाला लावण्याचं काम मी करत असतो. मुळामध्ये बघा, आपण जी दिवस रात्र मेहनत करतोय, आपण सगळेजण साक्षर आहोत, पण अर्थ साक्षर नाही आहे. तर अर्थ साक्षर होण्यासाठी आम्ही लोकांना मदत करत असतो. आज जवळपास 3500 पेक्षा आमचे ग्राहक आहेत. 106 कोटींपेक्षा हा अमाऊंट मी लोकांची आज सध्या सांभाळत आहोत. आजपर्यंत मणिगुरू इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस आमच्या फर्मला लोकमतचा इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. दिव्य मराठीचा फुकेटमध्ये अवॉर्ड मिळालेला आहे. त्यानंतर महाराष्ट्र उद्योग रत्न अवॉर्ड मिळालेला आहे. जळगाव भूषण आहे, खानदेश रत्न आहेत. हे विविध प्रकारचे पुरस्कार आम्हाला मिळालेले आहेत. या आणि गुंतवणूक करा. नमस्कार, मी मणिगुरू दीपाली राहुल पाटील. SIP ने सर्व स्वप्न पूर्ण करूयात. बचत नाही तर गुंतवणूक करूया आणि जर करायची असेल तर नक्की मणिगुरूला भेट द्या. पैसा भरपूर कमवत आहे पण दिसत नाही, कारण सेव्हिंग होत नाही. आपल्या अर्निंगला सेव्हिंग मध्ये कन्वर्ट करणारा म्हणजे मणिगुरू. नमस्कार, माझं नाव मणिगुरू राहुल पाटील. मी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस नावाची माझी फर्म आहे, ज्यामध्ये मी पैशाला कामाला लावतो. बघा, आपण दिवस रात्र पैशासाठी 8 तास 10 तास 12 तास काम करतो, पण त्या पैशाला योग्य रीतीने कामाला लावण्याचं काम मी करत असतो. मुळामध्ये बघा, बघायचंय पहिला बॉल इथे अगदी चांगला फ्लाइट दिली, बाउन्स दिला, खांद्याचा चांगला वापर केला. गुडले स्पॉटच्या परिसराचा वापर करत असताना बॉलला विकेटच्या मागे नेलं. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू इथे डिलिव्हर्ड होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी जी क्रिकेटमध्ये गरजेची आहे, आणि इथे जर आपण पाहिलं तर अगदी त्या योग्य टप्प्यावर हा चेंडू डिलिव्हर्ड करत असताना त्याला विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने घेऊन गेलाय. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा चेंडू अगदी योग्य टप्प्यावर पुण्याच्या एकदा विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. पूर्वार्धामध्ये गोलंदाजी अगदी काबिल तारीफ पाहायला मिळाली होती, आणि अगदी त्याच पावलावर पाऊल टाकत उत्तरार्धाचा खेळ सुरू झालाय. अगदी योग्य तऱ्हेने हा बॉल तिथे डिलिव्हर्ड केला. बॅक टू बॅक 2 बॉल ते निर्धावच्या स्वरूपाने आलेत. यावेळेस मात्र यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. विकेटचं पतन माघारी परतावं लागेल. फलंदाजाला शून्याचा भला मोठा चष्मा आपल्या डोळ्यावर लावून बॅक टू द डगआउट जात असताना बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल. प्रवीण त्याच्या पारीचा अंत. विकेटचं पतन खेळाडू बाद. थँक्यू. हे बघा, रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल, सुपर. पुढच्या दरवाजामध्ये फलंदाज उभा होता आणि मागच्या दरवाज्यातनं चोरानं आपलं काम केलंय. तिथे चोर चोरी करून फरार. विकेटचं पतन खेळाडू बाद. चार चेंडूचा खेळ, 1 विकेटचं पतन, धावसंख्या 0. अगदी चांगली गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम मारा समाधान जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे.
यावेळेस मात्र आणखी एक चांगला चेंडू. गुडलेन स्पॉटच्या परिसराचा वापर हा गोलंदाजाला करता आला तर मग तो चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करू शकतो. हे इथे गोलंदाज समाधान मैदानाच्या आतनं दाखवलंय. 5 चेंडूचा खेळ, आतापर्यंत धावसंख्या 0, 1 विकेटचं पतन. काय या स्पर्धेतलं हे मेडन षटक इथे प्रेक्षकांना अनुभवता येईल. आपल्या षटकातील शेवटचा आणि अंतिम बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज समाधान. इथे पावलांचं माप चुकावं किंवा डोक्यामध्ये माजलेल्या विचारांचं काहूर त्याबरोबर गोलंदाजी करण्याकरता सक्षम नसावा म्हणून माघारी परतलाय. नव्यानं तो बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज झालाय. त्याच्या समोर स्ट्रायकर एंड कडे चंदन. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये झेल झाला. मेडन +2 विकेट. या स्पर्धेतलं सर्वोत्तम षटक गोलंदाज समाधान यानं आपल्या नावावर केलंय. मेडन +2 विकेट्स, दर्जेदार गोलंदाजी, काबिले तारीफ, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स बाय समाधान. What a catch. Superb. आणखी एक विकेट. फलंदाज बाद. एक सिंगल इथे आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना 2 या आकड्यावर 3 विकेटच्या पतनानंतर. पुढचा बॉल, चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. पेस जनरेट केला, पूर्णपणे रोखलं गेलंय. जे आव्हान आहे ते कठीण करण्याचा प्रयत्न जो करायचा होता आणि योग्य तऱ्हेने केलाय असं म्हणायला हरकत नाही. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघूया येणाऱ्या 2 बॉल मध्ये कशा पद्धतीची कामगिरी इथे केली जाईल. आपल्या षटकातील पुढचा बॉल, हा बॉल तिथे अपील, बोट आकाशाकडे, फलंदाज तंबूकडे. आणखी एक गडी, तो तंबूच्या आसराला विकेटचं बदन. फलंदाज बाद.
यावेळेस डिफेन्स तिथे आपल्याला पाहायला मिळाला. आणखी एक निर्धाव चेंडू, विकेट्स त्या खूप जास्त आल्यात. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 4 विकेट्स आणि फक्त 2 धावा आहेत. येणारे 5 षटकं विजयाकरता 62 धावसंख्येची गरज. ओव्हर नंबर 3 सध्या प्रगतीपथावर येते आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर गोलंदाज समाधान ज्यानं मेडम प्लस 2 विकेट्स पहिल्या ओव्हरमध्ये मिळवल्या होत्या, तो समाधान सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. इथे आणखी विकेट्स आल्या तर मग ही मॅच खूप लवकर त्यांच्या कमीमध्ये येईल. चला गेम थोडस स्पीडअप ठेवा, खूप उशीर होतोय. तुम्हाला क्षेत्ररक्षण सजवण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर येण्याआधी थोडासा वेळ जरूर होता, तेव्हा या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं असतं. यावेळेस मात्र हा बॉल तिथे अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल करता धावलेत आणि एक सिंगल तिथे सुखरूपतेनं पळून पूर्ण केली जाईल. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या 1 या आकड्यानं पुढे सरकार असताना धावून पोहोचते. एकंदर 3 वर खूपच शांतता ती धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते, कारण तिसरं षटक सुरू असताना धावफलक फक्त 3 आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर, गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र हा बॉल हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑफ मधनं, जोपर्यंत फील्ड केलाय. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्व्हर्ट केलंय. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 1 या आकड्यानं वाढत असताना पुढे सरकून जाऊन पोचते. इथे एकंदर 4 धावा 4 विकेटच्या पत्त्यानंतर 2 चेंडूचा खेळ ओव्हर नंबर 3 मधला आतापर्यंत कंप्लीट झालाय. यावेळेस मात्र जोरकास मारायचा होता, तिथे पुलचा प्रयत्न होता, मात्र हा पुलचा प्रयत्न तिथे सक्सेसफुल करणं फलंदाजाला शक्य झालं नाही. त्याला बीट करत असताना बॉल जर आपण पाहिला तर तो विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि या डॉट बॉल बरोबर जर आपण पाहिलं तर या ओव्हरचे 3 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झालेत. आणखी एक चांगला बॉल, अगदी लुटूपुटूची लढाई जशी असते ना, अगदी त्या पद्धतीचा खेळ सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय, कारण कुठेही प्रतिकार नाहीये, शांतता आहे, बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये आणि त्यामुळेच जर आपण पाहिलं तर या मॅचवर खूप लवकर कुरघोडी होती असं चित्र मैदानात प्रकट झालं असेल. फॉलोथ्रू मध्ये आणखी एक चांगली फिल्डिंग बॉल इथे आलाय डॉटच्या स्वरूपानं. 5 चेंडूचा खेळ 5 बॉल मधनंतर धावसंख्या 4 ला 4 या स्थितीमध्ये आहे. 4 विकेट्स 4 धावा 25 बॉल आणि 60 धावसंख्येची गरज. जिथे 8-9 रन पर ओव्हर पाहिजे होते, आता तिथे 15 रन पर ओव्हर. पुढचा बॉल एक सिंगल इथे धावफलकावर मिळते आणि 1च्या मदतीने धावसंख्या 5. 3 ओव्हरचा खेळ संपलाय, धावसंख्या फक्त 5.
3.2 षटकाचा खेळ, धावसंख्या 9 आहे. मैदानामध्ये जी शांतता आहे ती भंग करावी लागेल, दुसरा पर्याय नाही. विजय संपादित करायचा आहे तर मग आता आक्रमकतेने खेळ करावा लागेल. शांत राहून पराभव स्वीकारण्यापेक्षा इथे आक्रमकतेने खेळ करून तो पराभव स्वीकारण्यात काही हरकत नाही. यावेळेस आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये एक चांगला झेल, विकेट मिळते. संपलाय फलंदाजाचा खेळ. यावेळेस मात्र तगडा प्रहार, बॉल जाईल सीमारेषा पार. या इनिंगचा पहिला दमदार तडाखा, षटकार 6. यावेळेस जर आपण पाहिलं तर बॉल तिथे वेगानं चाललाय सीमारेषेच्या पार. वाईट +4, टोटल 5. धावसंख्या जर आपण पाहिली तर एकंदर धावफलकावर धावसंख्या आतापर्यंत लागली गेली आहे. किती रन झाला? 26 ही धावसंख्या धावफलकावर आहे. चला लगेचच मॅच सुरू करायची आहे, वेळ घेऊ नका. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. बोथ टीम ऑन युअर मार्क, सज्ज राहायचे.
ही मॅच संपल्यानंतर लगेचच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये एंटर होऊन मॅच सुरू करायची आहे. जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग या स्पर्धेचं हे शानदार आयोजन आपण अनुभवतोय, एन्जॉय करतोय. ही स्पर्धा जर आपण पाहिली तर या स्पर्धेचे जे मुख्य प्रायोजक आहेत मुख्य प्रायोजक तथा ब्रँड अँबॅसेडर या स्पर्धेचे जर आपण पाहिले तर माननीय सन्माननीय नामदार श्री गुलाबरावजी पाटील, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जळगाव. स्पर्धेतील आजचा जर आपण पाहिला तर दुसरा दिवस आणि आता रात्रीमध्ये आपण ही स्पर्धा परावर्तित होत असताना पाहताय. विकेट आली आहे, माघारी परतावा लागेल बॅटरला. आणखी एक गडी, तो तंबूच्या आसऱ्याला परतत असताना सुशीलाई 8 विकेट इथे आपल्याला पाहायला मिळते. बॉल हवेमध्ये राहिला आणि क्षेत्ररक्षकाने एक चांगला कॅच तिथे कॅरी केला, माघारी परतवला बॅटरला, संपवलाय त्याचा खेळ. विकेटचं पतन होत आहे खेळाडू बाद. इट्स अ फेअर बॉल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 26 धावा या धाफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस हा बॉल पुन्हा एकदा ऑफ स्टंपवर पडला, मात्र यावेळेस अतिरिक्त बाहेर राहिला, वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते 27. येणारे 16 बॉल आणि 37. मॅच संपली आहे असं चित्र नाहीये. जर एखाद्या फलंदाजानं 2-3 मोठे फटके इथनं खेळले तर ही मॅच इथनंही तुम्हाला जवळ आणता येईल, या मॅच मध्ये कमबॅक करता येईल विकेट जरी गेल्या असल्या. चेंडूला पाहिलंय, सोडून दिलंय, बाकीची कामगिरी पंचप्राक्तन किनिंग यांनी कंप्लीट केली आहे. इशारा आलाय व्हाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 28 धावा. अतिरिक्त येणाऱ्या या धावा या मॅच मध्ये महत्वाच्या ठरू शकतील, कारण 16 बॉल 36 ची गरज आहे. मॅच आता बॅलन्स झाली आहे. पुढचा बॉल, यावेळेस मात्र बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? पोहोचला होता, मात्र बॉलला कॅरी करणं ते त्याच्याकडनं राहून गेलं. झेल झाला असता तर या मॅचचा एक सर्वोत्तम झेल असू शकला असता. तिथे जर आपण पाहिलं तर एक ही धावसंख्या धाफलकावर वाढतीये आणि एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 29-29. निखिल स्ट्रायकर एन कडे येतोय. रवींद्र त्याच्या विरोधामध्ये तुम्हाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र उडवले बॉलला, जास्त उंची, लांबी किती ती क्षेत्ररक्षकाच्या हाताची. विकेट मिळेल, विकेट नंबर 7. 7वा झटका टीम तुषार भाऊ महाजन मित्र परिवार या टीमला.
गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज रवींद्र आपल्या षटकातील 5वा बॉल घेऊन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेस मात्र त्याला कळाला नाही बॉल कुठे आला आणि कुठे निघून गेला. फलंदाजाला शांत करणारा हातबल करणारा एक चांगला चेंडू बाउन्स होता आणि त्याला हेरणं तिथे फॅटरला शक्य झालं नाही. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू बरोबरच या ओव्हरच्या 5 चेंडूचा खेळ संपलाय. इथनं बॉल शिल्लक आहेत 13 चेंडू शिल्लक आहेत, माफ करा, आणि 35 धावसंख्येची गरज आहे. आणखी एक वेळा विकेटची संधी आहे. बॉल हवेत आहे आणि क्षेत्ररक्षकानं तिथे जीवनदान दिले असं म्हणायला हरकत नाही. एक रनिंग कॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथे एक रन ती कंप्लीट झाली. 1च्या मदतीनं ओव्हर समाप्त झाली. 5 ओव्हरचा खेळ, 30 धावसंख्या धावफलकावर 7 विकेटच्या पतनानंतर येणारी 2 षटकं शिल्लक आहेत आणि विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं 34 धावसंख्येची गरज. इथे बॉल जर आपण पाहिलं तर टप्पा खाल्यानंतर सीमारेषेच्या पलीकडे गेलाय, चौकारामध्ये परावर्तित झालाय. चौकार गरजेचे आहेत, षटकार गरजेचे आहेत. मॅच संपलेली असं चित्र नाहीये. एका ओव्हरमध्ये 17 धावा बनवू शकतात, मात्र त्या बनवण्याकरता आक्रमण गरजेचं आहे. यावेळेस तिथे जर आपण पाहिलं तर पूलचा प्रयत्न होता, मिस्क्यू होता, तेवढासा पॉवरफुल नव्हता, मात्र चौकार मिळून देईल एवढा ठीकठाक होता. यावेळेस मात्र ब्लाइंड स्ट्रोक चेंडूवरची नजर पूर्णपणे हटली होती. मान जर तुम्ही हा फटका रिप्ले मध्ये पाहिला ना तर मान पूर्णपणे फिरली गेली होती. तिथे चेंडूवर कुठल्याही प्रकारची नजर ती नव्हती. बघा, तुम्हाला हा फटका घेताना मान बिलकुल मागे गेली होती आणि बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर होता. ह्या चुका तुम्ही करता तेव्हा मग तुमच्यापासून रन त्या हिरावून घेतल्या जातात. यावेळेस मात्र हा फटका चांगला खेळलाय. बॉल चाललाय, वन बाउन्स ओव्हर द रोफ, निघून जाईल लॉंग लेगच्या क्षेत्रामधनं, सीमा रेषा पार. इथे आलाय चौकार 4. हे बघा, रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ऑफ्टमच्या बाहेर शफल झाला. बॉडी लाईन वरचा बॉल होता, त्यावर अप्रतिम असा हुक आणि तदनंतर बॉल सीमा रेषा पार. माननीय नामदार साहेबांच्या बॅनरला हिट करणारा हा दर्जेदार चौकार तिथे आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 39, येणारे 8 बॉल 25 ची गरज आहे. आणखी एकदा ऑनसाइडला फटका खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल तर इथे जरूर मिळेल काय? डबल करता प्रयत्न असेल, दुसऱ्या धावेकरता येण्याचा प्रयत्न, मात्र तिथे कॉलिंग होतं नाही आणि ते कॉलिंग स्वीकारलं. एकच रनवर समाधान मानलं. येणारे बॉल शिल्लक आहेत 7 रन्स पाहिजे 24. एक षटकार जर इथं आला तर मग शेवटच्या ओव्हरमध्ये 18 त्या बनवू शकतात. इथे एक षटकार, पुढचा बॉल, यावेळेस मात्र उडवलं बॉलला. बॉल हवेत, चाललाय सरळ सीमा रेषा पार. मॅच मध्ये रंगतदारता आली आहे, कारण आता येणारे शेवटचे 6 बॉल विजया करता 18 धावसंख्येची गरज. हे बघा, रिप्ले मध्ये तुम्हाला दाखवलं जाते, स्लॉट मध्ये होता आणि स्लॉटच्या बॉलवर पार्किंग प्लॉट असं लिहिलं गेलं होतं. बॉल पार्किंग प्लॉटच्या दिशेनं सीमा पार षटकार.
LED ऑपरेटर आपण आपल्या जागेवर पोहोचायचं आहे आणि जे काही फॉल्ट आहे ते दुरुस्त करून आपण मॅच सुरळीत करायची आहे. 6 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे. 6 बॉल रिमेनिंग आणि 18 रन्स रिक्वायर्ड टू विन. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होते. ऑफस्टंपवर पडला. तेज तर्रार बॉल विकेटच्या मागे निर्धाव च्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळालं. निलेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पेच जनरेट करत असताना बॉलला विकेटच्या मागे नेलंय. या मॅच मध्ये आता 3 षटकार ते गरजेचे आहेत. येणारे 5 बॉल मध्ये अशा पल्लवित केल्यात ते आणखी पल्लवित करावे लागतील. पुढचा बॉल या पद्धतीची फलंदाजी चालणार नाही. ब्लाइंड स्ट्रोक खेळतोय. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन घडवणं ते शक्य होत नाहीये. बॅक टू बॅक निर्धाव बॉल ते पाहायला मिळत आहेत आणि हे डॉट बॉल या मॅच मध्ये खूप महत्वाचे ठरत आहेत. यावेळेस हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर ऑफस्टंपवरनं सरळ विकेट किपरच्या हातामध्ये सलगचा तिसरा डॉट. ज्या काही अशा पल्लवित झाल्या होत्या त्या आता मावळतीला जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण सलगचे 3 बॉल तिथे फलंदाजानं डॉट खेळलेत. नेक्स्ट मॅच बोथ टीम रेडी राहायचंय. लगेचच मैदानाच्या आतमध्ये फील्ड सेटअप करण्याकरता आपल्याला एंटर व्हायचंय. आणखी एक चौथा सलगचा निर्धाव. किरण 8 बॉल फेस केलेत आणि रन्स बनवलेत किती? फक्त 6. शेवटचा बॉल जे औपचारिकता आहे ती पूर्ण केली जाईल आणि त्यानंतर ऑफिशियल विजेता म्हणून शाकंबरी बोरवेल यांना विजेता म्हणून घोषित केलं जाईल. आणि इथे विजेती होतीये टीम शाकंबरी बोरवेल. शाकंबरी बोरवेल या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. तुषार भाऊ महाजन मित्र परिवार या टीमला येणाऱ्या मॅच मध्ये चांगला खेळ व्हावा म्हणून त्यांनाही शुभेच्छा असतील. पैसा भरपूर कमवत आहे पण दिसत नाही, कारण सेव्हिंग होत नाही. आपल्या अर्निंगला सेव्हिंग मध्ये कन्वर्ट करणारा म्हणजे मनीगुरु. नमस्कार, माझं नाव मनीगुरु राहुल पाटील. मी म्युच्युअल फंड